तुम्ही ऐका ना, तुम्ही भारतीय संविधान वाचलं नाहीये का? वाचलंय की नाही? मग तुम्ही त्या संविधानाच्या कोणत्या नियमानुसार मला ही नोटीस पाठवली? हे सिंपल विचारतोय. एक काय पदसिद्ध अधिकारी म्हणून तुमची इथं सही आहे. नोटीस पाठवायच्या आधी तुम्ही नियम बघितला असेल. नियम बघताना तुम्ही सगळ्या त्या अनुषंगाने विचार केला असेल. काय म्हणणं आहे ते द्या, मी तुम्हाला उत्तर देतो. असं कसं? तुम्ही मागितलं, तुम्ही ही नोटीसच इलिगल पाठवली. त्याला उत्तर द्या मला काय. तुम्ही मला आता ऐका ना, तुमच्या जिल्हा आरोग्य अधिकारी अहिल्यानगरच्या लेटरने एक लेटर लिहून द्या की ही लस कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम आल्यावर मी जिम्मेदार असेल. मी सगळे लगेच व्हिडिओ बनवतो तुमच्या ह्याच्याबद्दल. मी काय सांगितलं की लस पूर्णपणे लगेच व्हिडिओ बनवतो लगेच. तुम्ही मला ऐका, तुम्ही एवढं मला तोंडी सांगताय ना, तर तुम्ही फक्त तुमच्या लेटर पॅडवरती लिहा HPV वॅक्सिनेशन हे शासन. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? हा, मग प्रतिनिधीकडूनच पाहिजे आम्हाला. तुम्ही जे म्हणता ना, ऐका ना, व्यापक स्वरूपामध्ये एक मिनिट व्यापक स्वरूपामध्ये लसीकरण करण्यासाठी माझी गरज आहे तुम्हाला, तर तुम्ही मला लेटर पॅडवरती लिहून द्या की या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाही झाले तर मी जबाबदार असेल. मी लगेच व्हिडिओ बनवतो, तुमच्या समोर बनवतो ना, अख्ख्या महाराष्ट्राला लस घ्यायला सांगतो. माझ्या सांगण्यावर घेतली. कोर्टात जा ना, त्याच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात जा. म्हणजे आम्ही विनाकारण ऐका ना, मला काही कोर्टात नाहीये का कोर्टामध्ये जायला? तुम्ही नोटीस कोणत्या नियमाने पाठवली मला? पहिली गोष्ट, तुम्ही मला नोटीस कोणत्या नियमाने पाठवली? मला तोंडी उत्तर हवंय. महाराष्ट्राच्या जनतेला बी कळू द्या ना. मला लेखी बी द्या. तुम्ही तोंडी सांगा ना तुमच्या